नमस्कार. आजच्या या खास सादरीकरणात अगदी मनापासून स्वागत. बघा, शेती हा आता केवळ एक पारंपरिक व्यवसाय राहिलेला नाहीये, ती आता एक प्रगत कला आणि विज्ञान बनलीय. आजच्या या झपाट्याने बदलणाऱ्या काळात जुन्या पद्धतींना आधुनिकतेची आणि योग्य तंत्रज्ञानाची जोड देणं ही काळाची सगळ्यात मोठी गरज बनली आहे. त्यामुळेच आजच्या या विश्लेषणात आधुनिक शेतीत नक्की यश कसं मिळवायचं याचा अगदी अचूक, थेट आणि स्पष्ट चित्र आपण समोर ठेवणार आहोत. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आणि मुद्देसूद माहिती घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे. चला तर मग सुरुवात करूया. बरं, तर आता या विषयाच्या अगदी खोलात जाऊया. आजच्या काळात शेती क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासमोर, प्रत्येक कष्टकऱ्यांसमोर एकच आणि सर्वात मोठा प्रश्न उभा असतो. आणि तो प्रश्न म्हणजे खर्च कमी आणि उत्पादन जास्त कसं मिळवायचं. हा प्रश्न म्हणजे काही फक्त एक साधं वाक्य नाहीये, तर ती आजच्या आधुनिक शेतीची सर्वात मोठी गरज आहे. आणि हो, एक अतिशय गुंतागुंतीचं आव्हानसुद्धा. कारण बघा, एका बाजूला सतत वाढत जाणारा खतांचा आणि मजुरीचा खर्च असतो आणि दुसऱ्या बाजूला मिळणाऱ्या उत्पादनाची निसर्गावर अवलंबून असलेली अनिश्चितता. यामुळे होतं काय, तर संपूर्ण अर्थकारणच बिघडून जातं. आता या मोठ्या आव्हानाला नेमकं कसं सामोरं जायचं हे समजून घेणं खरंच खूप रंजक ठरणार आहे. आता मगाशी जो मोठा आणि गुंतागुंतीचा प्रश्न आपण पाहिला ना, त्याचं अगदी अचूक आणि अतिशय प्रभावी उत्तर आता आपल्यासमोर आहे. आणि ते उत्तर म्हणजे स्मार्ट प्लॅनिंग आणि नवी शेती. बघा, जुन्या आणि फक्त अंदाजाने चालणाऱ्या पद्धतींवर अवलंबून राहण्याची वेळ आता खरंच मागे पडली आहे. नुसतंच आकाशाकडे बघून पावसाचा अंदाज बांधणे किंवा मातीचा पोत न ओळखता थेट पीक घेणे या गोष्टी आता चालणार नाहीत. केवळ परंपरेवर अवलंबून न राहता योग्य नियोजन आणि नव्या शेती पद्धतींचा धोरणात्मक अवलंब करणे हाच आता मुख्य मार्ग उरलाय. हीच ती खरी गुरुकिल्ली आहे, जी कमी खर्चात जास्त नफा मिळवून देण्याचं ध्येय साध्य करू शकते. स्मार्ट प्लॅनिंगमुळे काय होतं, तर आपला प्रत्येक रुपयावर आणि वेळेवर ताबा राहतो आणि योग्य रणनीतीमुळे उत्पादनात खात्रीशीर वाढ होते. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या स्मार्ट प्लॅनिंगची नेमकी सुरुवात करायची तरी कशी, याचे 3 अगदी मूलभूत आणि वैज्ञानिक टप्पे आहेत. पहिली पायरी, योग्य बियाणं निवडणे. बघा, कोणत्याही पिकाचा मुख्य पाया हा त्याच्या बियाण्यातच असतो. त्यामुळे हवामानाला आणि जमिनीला साजेसं असं दर्जेदार बियाणं निवडलं की समजायचं निम्म यश तिथेच निश्चित झालं. दुसरी पायरी म्हणजे मातीची चाचणी करणे. आपली जमीन नेमकी कशी आहे, तिला नायट्रोजन हवाय की फॉस्फरसची गरज आहे, हे वैज्ञानिकदृष्ट्या समजल्याशिवाय खतांवर खर्च करणं म्हणजे अक्षरशः अंधारात बाण मारण्यासारखंच आहे. आणि तिसरी पायरी, पाण्याचं योग्य व्यवस्थापन. पाणी हे पिकांसाठी जीवन आहे हे तर खरंच, पण त्याचा अतिवापर मुळांना कुजवू शकतो आणि कमतरता पिकाला सुकवू शकते. हे 3 मूलभूत टप्पे म्हणजे एका यशस्वी आणि प्रगत शेतीचा सर्वात भक्कम पाया आहेत, हे नक्की. आता यातली सर्वांतरंजक गोष्ट काय आहे माहितीये? तर केवळ या मूलभूत नियोजनावरच न थांबता त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणं किती आवश्यक आहे हे आता आपण समजून घेऊया. आजच्या नव्या शेतीत या तंत्रज्ञानाचा वापर हा फक्त एक पर्याय राहिलेला नाहीये, तर तो आता एक अविभाज्य घटकच बनलाय. ड्रोनच्या मदतीनं मोठ्या आणि विस्तीर्ण क्षेत्रावरील पिकांवर लक्ष ठेवणे, रोगराई ओळखणे किंवा अत्यंत कमी वेळात अचूक फवारणी करणं हे आता किती सहज शक्य झालंय. सेन्सर्सचा वापर करून जमिनीतील ओलावा आणि हवामानाचा अचूक अंदाज अगदी आपल्या मोबाईलवर घेता येतो. आणि हो, आधुनिक मशीन्सचा वापर करून लागवडीपासून ते अगदी काढणीपर्यंतची अवघड कामं अतिशय जलद गतीनं पूर्ण करता येतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे तंत्रज्ञान केवळ एक दिखावा नाहीये, तर प्रत्यक्ष शेतीत क्रांती घडवून आणणारं एक खूप मोठं पाऊल आहे. आता या सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि स्मार्ट पद्धतींचा वापर केल्यामुळे जे थेट आणि दृश्यमान परिणाम समोर येतात ते पाहूया. सगळ्यात पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपला बहुमूल्य वेळ वाचतो. जी मशागतीची किंवा फवारणीची कामं करण्यासाठी पूर्वी आठवडे लागायचे, तीच कामं आता या आधुनिक यंत्रांमुळे अगदी काही तासात पूर्ण होतात. दुसरं म्हणजे शारीरिक मेहनत मोठ्या प्रमाणावर कमी होते. माणसांवर आणि जनावरांवर पडणारा तो अतिरिक्त ताण वाचतो. आणि या सगळ्याचा जो अंतिम आणि सर्वात मोठा फायदा आहे तो म्हणजे उत्पादनात होणारी घसघशीत वाढ. कमी वेळ आणि कमी कष्टात अत्यंत प्रभावीपणे जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे हेच या संपूर्ण नव्या प्रक्रियेचं आणि तंत्रज्ञानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि हे अगदी उत्तमरित्या स्पष्ट करतं की जुनी विचारसरणी आणि आजचं हे आधुनिक वास्तव यात किती मोठा फरक आहे. बघा, वर्षानुवर्ष आपला असा समज होता की शेती म्हणजे केवळ रात्रंदिवस अंग मेहनत करणे, सतत ऊन पावसात राबराब राबणे. पण केवळ घाम गाळून आणि कठोर कष्ट करूनच यश मिळतं हा जुना समज आता कुठेतरी अपुरा पडताना दिसतोय. आजच्या काळातील शेती केवळ घाम गाळण्यावर चालत नाही, तर ती चालते धोरणात्मक निर्णयांवर आणि स्मार्ट विचारांवर. हा एक अतिशय महत्त्वाचा किंबहुना क्रांतिकारी वैचारिक बदल आहे जो स्वीकारणं आज खूप गरजेचं आहे.
नुसतेच डोळे झाकून जुन्या पद्धतीने कष्ट करत राहण्यापेक्षा योग्य दिशेने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन आणि स्मार्ट विचार करून केलेले कष्ट हे नेहमीच जास्त आणि निश्चित फळ देतात हे नक्की. शेवटी या संपूर्ण विश्लेषणाचा जो मूळ गाभा आहे ना, तो या एकाच प्रेरणादायी ओळीत दडलाय. नवी शेती म्हणजे प्रगतीची नवी दिशा. ही केवळ काही एखादी आकर्षक घोषणा नाहीये, तर भविष्यातील शाश्वत प्रगतीचा हा एक अतिशय स्पष्ट आणि आश्वासक मार्ग आहे. जुन्या सवयी आणि फक्त अंदाजाने चालणाऱ्या पद्धती मोडून काढून जेव्हा आपण स्मार्ट आणि तंत्रज्ञानावर आधारित शेतीचा विचारपूर्वक स्वीकार करतो, तेव्हा आपली प्रगती निश्चितच असते. अशाच प्रकारच्या आणखी नाविन्यपूर्ण, उपयुक्त आणि रंजक माहितीसाठी @नवी शेती ह्या स्रोताला नक्की फॉलो करायला हवं. पण जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा उभा राहतो. भविष्यातील शेतीची प्रगती आणि सुरक्षितता जर पूर्णपणे ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्याच हातात असेल, तर मग हा स्मार्ट बदल आज आणि आत्ता स्वीकारायला नको का? विचार नक्की करा.